नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टू वे स्टडी या यूट्यूब चॅनल तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण नातेसंबंधी म्हणजे ब्लड रिलेशनवरती एक छोटंसं पजल आहे ते घेतोय। तर सुरुवात करूया। एका कुटुंबात 8 सदस्य राहतात, तसेच या कुटुंबात 2च विवाहित जोडपे आहेत। दिलेलं आहे एका कुटुंबामध्ये 8 सदस्य आहेत, त्यापैकी 2च विवाहित जोडपे आहेत, म्हणजे 8 पैकी 4 जण हे मॅरिड आहेत। बी हा एचा नवरा आहे। बी हा एचा नवरा आहे, म्हणजे बी हा पुरुष आहे, ए ही स्त्री आहे। स्त्रीसाठी आपण त्याच्यावरती निगेटिव्ह चिन्ह वापरतोय आणि पुरुषासाठी प्लस हे चिन्ह वापरतोय। आणि दोघं जण एका जनरेशनचे आहेत, त्यामुळे हे आपण पॅरलमध्ये लिहिलेलं आहे। दुसरी कंडिशन आहे ई ही जीची बहीण आहे। ही कंडिशन इथे साईडला लिहितो। ई ही जीची बहीण आहे, ही स्त्री आहे, म्हणून ईवरती इथं निगेटिव्ह चिन्ह। जीचा आपल्याला जेंडर इथं काही एक्झॅक्ट दिलेलं नाही आहे, त्यामुळे जीवरती आपण काहीही प्लस किंवा मायनस लिहित नाही आहे। तसेच दोघं ई आणि जी हे एका जनरेशनचे आहेत, त्यामुळे हे एका पॅरलमध्ये लिहिले आहेत। आणि दोघांचं काही लग्न झालेलं नाही आहे, भाऊ बहीण आहेत, त्याच्यामुळे इथं एकच रेष ओढलेली आहे। लग्न झालं असेल तर 2 रेष तुम्ही ओढू शकता। क्यू ही डीची बायको आहे। क्यू ही डीची बायको आहे, मॅरिड आहेत म्हणून 2 मध्ये रेषा ओढलेल्या आहेत। क्यू ही स्त्री आहे म्हणून निगेटिव्ह चिन्ह। डी हा हे आहे पुरुष आहे, मेल आहे, त्यामुळे त्याच्यावरती प्लस हे चिन्ह। जी एची सून आहे। जी एची सून आहे म्हणजे क्यू ही एची सून आहे आणि क्यू आणि डी मॅरिड आहेत, याचा अर्थ डी हा एचा मुलगा येणार, ए आणि बीचा मुलगा येणार। बघा ए इथं डी पुरुष, क्यू आणि डीचं लग्न झालेलं आहे, क्यू ही स्त्री आहे। बघा दोघं जण ए आणि बी नवरा बायको, त्यांचा मुलगा डी आणि मुलगा आणि त्याची मिसेस क्यू, म्हणजे ही क्यू ही एची अल्टिमेट सून इथं आलेली आहे। कंडिशन सॅटिस्फाय। जेला एकच मूल आहे जो के आहे। जे आहे त्याला एकच मूल आहे जो के आहे। आणि इथं बघा आता त्याचा के हा जेचा मुलगा आहे, त्याच्यामुळे आपण इथं जनरेशन गॅप लिहिलेला आहे। ही एक जनरेशन आणि ही एक जनरेशन वर्टिकल पद्धतीनं लिहिलेलं आहे, आपण उभ्या पद्धतीनं। जे हा क्यूचा दीर आहे। आता क्यू ही एक स्त्री आहे जी डीची बायको आहे, आणि जे हा क्यूचा दीर आहे। क्यूचा दीर आहे म्हणजे तो जे जो येणार आहे हा डीचा भाऊ येणार आहे। बघा डीचा भाऊ जे, डी आणि क्यू मॅरिड, म्हणजे जो येणार आहे हा क्यूचा अल्टिमेट इथं दीर झालेला आहे। ही कंडिशन सॅटिस्फाय झालेली आहे। डी हा जीचा मेहुणा आहे। जी अविवाहित आहे। ओके, आता इथं बघा ई आणि जी दोघं भाऊ बहीण आहेत। डी हा जीचा मेहुणा आहे। कोण? डी। डी हा जीचा मेहुणा आहे म्हणजे तो क्यूचा कोणीतरी, डी हा जी, इथं जी यायला पाहिजे। डी हा जीचा मेहुणा आहे। डी जर जीचा मेहुणा असेल तर तो क्यूचा भाऊ किंवा बहीण असला पाहिजे। जी आणि इथं ई आणि जी भाऊ बहीण आहेत, त्यामुळे पुन्हा हे इथं एका रेषेमध्ये येणार। ई ही स्त्री आहे, पुन्हा के हा जेचा एक कोणतरी आहे, मूल आहे, त्याच्यानंतर जे इथं आपण के इथं लिहू शकतोय। बाकीचं मी तरफ करून घेतो। आता इथून बघू शकताय कंडिशन बघा। जेला एकच मूल आहे जो के आहे। जेला एकच मूल आहे जो के आहे। आता ह्याच्यावरची प्लस मायनस आपण इथे लिहू शकत नाही, एक्झॅक्ट काही दिलेलं नाही। जे हा क्यूचा दीर आहे। जे हा क्यूचा दीर आलेला आहे इथं। डी हा जीचा मेहुणा आहे। बघा डी हा जीचा मेहुणा आलेला आहे। जीची बहीण क्यू आणि क्यूचा नवरा डी, म्हणजे अल्टिमेटली डी हा जीचा मेहुणा आलेला आहे। आणि क्यू जी आणि ई हे तिघंजण भाऊ बहीण आहेत, भावंड आहेत ही। आणि ही आपलं हे जे आहे हे फायनल डायग्राम आहे। याच्यावरती तुम्हाला 1 किंवा 2 सोपी क्वेश्चन विचारले जातात 1-2 मार्काला। ते तुम्ही इथं ही डायग्राम एकदा तुम्ही ड्रॉ केल्यानंतर ते जे प्रश्न आहेत त्याच्यावरती आन्सर तुम्ही आपोआप देऊ शकता। व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा।